ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली कॉफी बनवत आहे. कॉफी बनवत असतानाच ती विचार करत आहे की तिचे आईवडील तिच्याशी खोट बोलत आहेत. ही गोष्ट आपण अर्जुनला सांगितलेली आहे, पण ही गोष्ट जर का पुन्हा पुन्हा त्यांना सांगितली तर ती पटणार नाहीये आणि त्यांना माझ्यावर विश्वास देखील बसणार नाही आणि ती एकच गोष्ट मागत बसणार आहेत, तो म्हणजे पुरावा. आपल्याकडे पुरावा तर काही नाहीये आणि जर का आपण अर्जुनला बोलायला गेलो तर आपल्याला आपण माघार घेतली असं होईल, कारण त्या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे आणि आपण माघार घ्यायची नाही असं सायलीने ठरवलेलं आहे. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत आहेत. ते एका केसविषयी बोलत आहेत, पण अर्जुनच मात्र त्यामध्ये कसलंच लक्ष नाहीये. अर्जुनच लक्ष आहे ते म्हणजे सायलीकडे आणि सायली बनवते त्या कॉफीकडे. त्याला ती कॉफी प्यायची आहे, पण आपण जर का कॉफी मागितली तर आपण भांडण केलं आहे आणि आता आपण माघार घेत आहोत हे सर्वांना समजणार आणि आपल्याला माघार घ्यायची नाहीये. यामुळे अर्जुन ठरवल की आपण सायलीला कॉफी मागायची नाही. चैतन्य बघतो की ह्याचं काय चाललेलं आहे. तो तर तोंडाने म्हणतोय की मला कॉफी प्यायची आहे. चैतन्य म्हणतो तुला कॉफी प्यायची आहे ना, अरे मग जा आणि त्यांना कॉफी माग. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला कसं काय कळलं मला कॉफी प्यायची आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो माझे कान काय संपावर गेलेले नाहीयेत. इथं उभा राहून तू स्पष्टपणे म्हणतोयस की मला कॉफी प्यायची आहे, मग जाऊन मागायची इच्छा नाहीये का तुझी. तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ मला कॉफी मागायची अजिबात इच्छा नाहीये. चैतन्य म्हणतो म्हणजे तुला कॉफी प्यायची आहे, कॉफी मागायची नाहीये. हा कसला प्रकार चालू आहे तुझा अर्जुन. तेव्हा चैतन्याच्या लक्षात येत की अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये चक्क भांडण झालेलं आहे आणि याला धक्काच बसतो आणि तो म्हणतो काय एवढ्या जगातल्या आयडियल कपलमध्ये सुद्धा भांडण होत असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे हो म्हणजे थोडंसं झालंय. पण चैतन्य म्हणतो अरे खरंच मला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की तुम्ही भांडण सुद्धा करू शकता. अर्जुन म्हणतो अरे झालंय म्हणजे तिला असं वाटत की तिचं सगळं बरोबर आहे आणि मला वाटत की माझं बरोबर आहे. चैतन्य म्हणतो अरे पण खरंच वाटत नाहीये मला. तुम्ही भांडू शकता. अरे तुम्ही दोघं तर किती गोड गुलाबीने बोलत असता. इकडे सायली मात्र बोलत आहे की नाही मला काहीतरी बोलावंच लागणार आहे आणि तिची कॉफी तयार झालेली आहे आणि ते आता अर्जुन आणि चैतन्याकडे कॉफी घेऊन आलेली आहे. चैतन्याला ती हातात कॉफी देते, मात्र अर्जुनच्या हातात कॉफी देत नाही. त्याच्या समोर असलेल्या टीपॉयवर कॉफी ठेवते आणि चैतन्याच्या समोर थांबून म्हणते की तुम्हाला काही खायचं असेल तरीही मागा, लाडू चिवडा वगैरे काय असेल तरी सांगा मी तुम्हाला देते. चैतन्य म्हणतो नको मला काही नको आहे आणि अर्जुनच्या पुढे कॉफी ठेवून ती तसेच निघून चाललेली असते. तेव्हा अर्जुन विचार करतो आता हिने आपल्याला कॉफी पे पण म्हणलेली नाहीये, मग आपण असं करूया का मला कॉफी प्यायची नाही असं दाखवूया का, म्हणजे ते आपल्याला मस्का मारेल आणि आपल्याला कॉफी प्यायला लावेल. आणि तो चैतन्याला म्हणतो चैतन्य खरं तर आत्ता ना माझा कॉफी पिण्याचा मूडच नाहीये. हे शब्द ऐकल्यावर सायली पटकन माघारी वळते आणि त्याच्या पुढे कॉफीचा कप आहे तो घेऊन जायला लागलेले असते. अर्जुनला कळतं की आपण जरा जास्तच बोललेला आहे, त्यामुळे सायली आता कॉफीचा कप घेऊन चाललेले आहे. सायली कॉफीचा कप घेऊन पुढे जात असते. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो अरे कॉफी म्हणजे तर अन्न असतं ना, आणि अन्नाला असं आपण नाकारू शकत नाहीत. अन्नाला नाकारणं चांगलं नसतं असं मला अन्नपूर्ण आजीने शिकवलेलं आहे, त्यामुळे मी कॉफी नाकारणार नाही. तेव्हा परत सायलीला समजत की अर्जुनला कॉफी तर प्यायची आहे पण मान्य करायचं नाहीये. पुन्हा एकदा सायली कॉफीचा कप त्याच्या समोर ठेवते पण त्याला एक शब्द देखील बोलत नाही. अर्जुनला समजत की आपला डाव आपल्यावरच उलटलेला आहे. आता ती निघून चाललेली असते. तेव्हा मुद्दाम अर्जुनने एका केस बद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे आणि तो चैतन्याला म्हणतोय त्या चौगुलीच्या केसमध्ये काय करावं लागणार माहिती आहे का तुला, त्यांचा खोटारडेपणा पकडायचा आहे ना. चैतन्य म्हणतो कोण चौगुले, कसली केस
आणि कसला खोटारडेपणा सायलीला समजत की अर्जुन आपल्याशी बोलत आहे. सायलीलाच उद्देशून तो बोलत असतो आणि चैतन्याला सांगत असतो, जर तुला असं वाटत असेल त्या चौगुलींचा खोटाडेपणा पकडायचा असेल तर तू एक काम कर. तू काय कर माहिती आहे का? त्यांना सेपरेट प्रश्न विचार, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की नक्की कोण खोट बोलते. जर का ते खोट बोलत असतील तर वेगवेगळी उत्तर तुला मिळतील आणि तुला समजेल की यामध्ये खोटाड नक्की कोण आहे. हे ऐकल्यावर खरं तर सायलीला एक नवीनच धागा दोरा मिळालेला असतो, म्हणजे सदानंद आणि मैनावती यांच्याकडंच जर का सत्य काढायचं असेल तर आपल्याला त्यांना सेपरेट भेटावं लागेल आणि सेपरेट भेटून त्यांना काही प्रश्न विचारावे लागतील आणि त्या प्रश्नाची अचूक उत्तर आपल्याला त्यांच्याकडून काढून घ्यावी लागतील. जर का एकाच प्रश्नाची दोघांकडून वेगवेगळ्या प्रकारची उत्तर मिळत असतील तर ते दोघे खोट बोलतायत हे सिद्ध होईल. असंच अर्जुनने डायरेक्ट सायलीला सुचवलेलं असतं आणि ते पण तिच्याशी न बोलता. इकडे नागराजला फोन लावलेला आहे महिप्तने आणि तो त्याला बोलतोय की काय झालं व्हिडिओच. तेव्हा नागराज सांगतोय, ती चिचुंद्री खूपच हुशार निघाली. मी तिचा मोबाईल लंपास केला आणि हॅकरला दिला. हॅकरने त्यामधला व्हिडिओ देखील काढला आणि तो डिलीट देखील करून टाकला. पण त्यानंतर ती चिचुंद्री स्वतः माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की तुम्हाला असं वाटते का की त्या मोबाईलमध्येच फक्त व्हिडिओ असेल? तर तसं नाहीये. माझ्या अजून बाकीच्या डिव्हाइसमध्ये देखील तो व्हिडिओ ठेवलेला आहे. असं म्हणल्यानंतर नागराज फोन ठेवतो आणि म्हणतो, या चिचुंद्रीकर आता नीट बघावंच लागणार आहे. तर इकडे सायलीने ठरवल्याप्रमाणे आता मैनावती आणि सदानंद यांना सेपरेट प्रश्न विचारायचा ठरवलेला आहे आणि त्यासाठी तिने 2 गाठोडे आणलेले आहेत. एक गाठोड प्रियाच आहे तर एक गाठोड तीच स्वतःच आहे. ते दोन्ही गाठोडेने मैनावतीच्या समोर ठेवलेले आहेत. मैनावती इथे गाठोडे पाहते आणि तिसरंच बोलायला सुरुवात करते. मैनावती म्हणते, माझ्या लेकीन माझ्यासाठी शिदोरी आणली वाटतं. तुला असं वाटते ना की मी काय खाल्लेलं नसेल? मला माहिती आहे सायली, तुला माझी खूप काळजी वाटते. इकडे हिला वाटते की तिच्यासाठी काहीतरी खायला आणलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, नाहीये, त्यामध्ये काही खायला नाही. मग मैनावती म्हणते, हा खायला नसेल, मला असं वाटते की यामध्ये दागिने असतील. अगं मला सुद्धा ना लय दागिने घालू वाटतेत, पण काय करणार ना, माझ्याकडे एक पण दागिना नाही. तू दागिन्याच काहीतरी आणलेस का? सायली म्हणते, नाही दागिने पण नाहीये. त्यामध्ये महिन्यावरती परत प्रश्न विचारायला लागते आणि म्हणते, ही मोठी माणस म्हणजे सुभेदारासारखी माणस असतात, ती दागिने कशी ठेवतात? म्हणजे कपाटात ठेवतात का असल्याच लाल कपड्यात बांधून ठेवतात? अग माझ्याकडे दागिना होता ना, तो मी असाच लाल कपड्यातच बांधून ठेवायचे. सायली म्हणते, यामध्ये दागिने नाहीयेत, यामध्ये मधुभाऊंने माझे लहानपणीचे कपडे ठेवलेले आहेत. ते मी तुला दाखवायला आलेले आहे. लहानपणीचे साधे कपडे म्हणल्यानंतर मैनावतीचा चेहराच पडतो. आता सायली तिला प्रश्न विचारत असते. टीम म्हणते, हे बघ, माझ्या लहानपणीच गाठोड आहे. सायली जेव्हा गाठोड उघडत असते तेव्हा स्वतःची फ्रॉक पाहिल्यानंतर तिला एकदम चक्कर आल्यासारखं होतं. पण प्रियाची फ्रॉक पाहिल्यानंतर तिला काहीच होत नाही. पण ही गोष्ट अजून सायलीच्या लक्षात आलेली नसते. सायलीच्या आईच्या मात्र ती गोष्ट लक्षात आलेली असते. ती म्हणते, काय होतंय? तुला काय त्रास वगैरे होतोय का? चक्कर आल्यासारखं होत्या का? सायलीला खरोखरच गरगरल्यासारखं होत असतं, पण तिला आता आईला प्रश्न विचारायचेत, त्यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, नाही, मला काय होत नाहीये, मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर दे, असं ती तिला सांगत असते. तेवढा तिकडे बाहेर प्रिया आलेली असते आणि तिला समजते की सायली आतमध्ये 2 गाठोडे घेऊन गेलेले आहे आणि ती आईला प्रश्न विचारते, त्यामुळे एकदम अस्वस्थ झालेले असते. इकडे सायली आईला विचारते की मी किती वर्षाच्या असताना हरवलेले होते. तेव्हा आई म्हणते, तू बघ,
5 वर्षाच्या असताना हरवली होती. मला चांगलं आठवतं. कसं आहे ना, तू 5 वर्षाच्या असताना त्या वाण्याच्या दुकानात जायची आणि 5 रुपयाचे चॉकलेट 2 रुपयाला आणायची. लयच हुशार होती तू. आणि ना त्यानंतर तो हरवलीस बघ. 5च वर्षाची होती. बरोबर आहे असं ती सांगते सायली. सगळं नीट लक्षात घेत असते की ही काय सांगायला लागलेली आहे. आई अजूनच बोलत असते आणि म्हणते की अगं आमच्याकडे तेव्हा एक पायका नव्हता, पण माया आणि प्रेम हा लय माया केली आम्ही तुझी आणि लय प्रेम दिलं तुला. सायली ते सगळं ऐकत असते, पण आता सायलीवर या गोष्टीचा काहीच परिणाम होत नसतो, कारण तिला माहिती आहे की मैनावती काहीतरी खोटारडेपणा करत आहे. त्यानंतर सायली मुद्द्यावर येते आणि म्हणते, मला सांग की बाबांनी माझ्यासाठी फ्रॉक शिवलेली होती ना. असं म्हणून सायली प्रियाची फ्रॉक आहे ती आईला दाखवते. आई पाहते आणि म्हणते, नाही त्यांनी तुझ्यासाठी कधीच काही शिवलेलं नाही. असं म्हणून चक्क तिच्या आईने म्हणजेच मैनावतीने सायलीला सांगितलेलं आहे की सदाशिवने फ्रॉक शिवलेली नाहीये. आता ही गोष्ट प्रियाने पण ऐकलेली आहे आणि सायलीने तर चांगली समजून घेतलेली आहे. प्रियाचा तर चांगलाच बोया वाजलेला आहे, कारण सायली अचूक माहिती काढत आहे. त्यामुळे तिला खूपच भीती वाटत आहे आणि दोन्ही गाठोडे सायलीकडे आहे. या गोष्टीमुळे तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तिला कळलंय की आपलं गाठोड देखील आता या सायलीकडे आहे, म्हणजे आपली वाट लागणार आहे असं तिला वाटत असतं. आणि तेवढ्यात तिच्या जवळचा मोबाईल जोरजोरात वाजू लागतो. चोरून ऐकणारी प्रिया सापडलेली आहे. लगेच बाहेर मैनावती आणि सायली आलेले आहेत आणि तिने त्या दोघीने पण प्रियाला रंगे हात पकडलेला आहे. सायली तर भयानक चिडलेला आहे. तुझा हा घाणेरडेपणा बंद कर. असली घांडे वृत्ती बंद करून मी तुला सांगितलेलं होतं आमचं बोलणं चोरून ऐकायची काय गरज आहे तुला, असं सायली म्हणते. तर मैनावती म्हणते, ही पोरगीच आहे ना, नुसती चोंबडे आहे सगळ्या ठिकाणी ना, खूप हिला आवडतं. कसे संस्कार झालेत याच्यावर काय माहिती, असं डायरेक्ट ती बोलायला लागते. सायली मात्र खूपच जास्त चिडलेली असते. सायलीला असं वाटत असतं की ही प्रिया जाणीवपूर्वक नेहमी असं ऐकत असते आणि आपल्यावर कुरबड्या करत असते. सायली तिला चांगलीच धमकी देते आणि म्हणते, इथून पुढे जर का तू असा घांडेपणा केलास तर लक्षात ठेव, माझ्याशी गाठ आहे. तर प्रिया कशीतरी सारवासारव करायला लागते आणि म्हणते, मी काही तर ऐकायसाठी आलेले नव्हते, मी इथून चालले होते आणि अचानक माझा मोबाईल वाजलेला आहे. मला काय करायचं, तुमचं बोलणं वगैरे, असं प्रिया बोलू लागते. तर इकडे आता सायली आईला म्हणते की जा ती दोन्ही गाठोडे घेऊन ये. आणि आई जेव्हा दोन्ही गाठोडे घेऊन यायला लागते तेव्हा तिच्याकडून फ्रॉकची अदलाबदल झालेली आहे आणि आता या अदलाबदलीमुळे पुढे खूप मोठं रहस्य उलगडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे तिने आता दोन्ही गाठोडे बांधलेले असतात आणि दोन्ही गाठोडे बांधून ती सायलीकडे घेऊन आलेले असते. प्रियाच या सगळ्याकडे लक्ष असतं. तिला ते दोन्ही गाठोडे पाहायचे असतात, पण आता ते दोन्ही गाठोडे सायलीकडे आहेत आणि जर का आपण आता काही केलं तर सायली आपल्या मुस्काळातच ठेवून देईल. या गोष्टीच्या भीतीन प्रिया मात्र तिथून निघून जाते आणि स्वतःच्या रूममध्ये येते तर तेथे अश्विन आलेला असतो आणि त्याने हातात एक पत्र घेतलेलं असतं की जे पत्र सदा आणि मैना यांच्यासाठी लिहिलेलं असं. ते पत्र अश्विनच्या हातात पाहून प्रिया एकदम घाबरून जाते. तिला कळतं की आता अश्विनन ते पत्र वाचलेलं असणार आहे आणि खरोखरच ते पत्र अश्विनने वाचलेलं असतं. त्यावर लिहिलेलं असतं की उपवास करायचे आहे, झाडांना पाणी घालायचं आहे आणि हे पत्र खरंतर तिला फाडायचं असतं, पण फाडायच्या आतच ते आता अश्विनला मिळालेलं असतं. हे पत्र वाचल्यावर खरंतर अश्विनला प्रियावर संशय देखील आलेला असतो आणि तो जाब विचारत असतो प्रियाला की हे काय केलेलं आहे. त्यासाठी लिहिले झाडांना पाणी घालायचे आहे, उपवास करायचे आहेत. आता याचं काय उत्तर द्यावं हे मात्र प्रियाला कळत नसतं. पण चालाक आणि
धूर्त प्रिया खोटारडेपणात अगदी माहेर असलेली लगेच खोटारड उत्तर तयार करून अश्विनला सांगते आणि म्हणते, अरे अश्विन, हे म्हणजे मी लिहून ठेवलेलं आहे. घरच्यांशी कसं वागलं पाहिजे, म्हणजे उपवास केले, झाडांना पाणी घातलं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात ना. मी असा विचार करते की त्यांच्याशी आता असंच वागायचं. असं जर वागलं तर कदाचित ते मला चांगलं समजतील. त्यांच्या फेवरमध्ये राहण्याचा मी प्रयत्न करते. त्यासाठी हे सगळे मी लिहून ठेवलेलं आहे. कसे ना लिहून ठेवलं तर ते माझ्या चांगलं लक्षात राहील असं वाटलं, म्हणून मी हे सगळं लिहून ठेवले. असा खोटाडेपणा तिने पुन्हा एकदा केलेला आहे आणि तिच्या खोटाडेपणामध्ये अश्विन अगदी सबशेल अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो प्रियाला समजावू लागतो. हे लिहून ठेवायची काय गरज आहे, आणि तुला काय गरज आहे त्यांच्या फेवरमध्ये राहण्याची? तुला जे आवडतं, तुला जे वाटतं ना तेच करत जा. तेव्हा प्रिया त्याच्या हातातलं पत्र घेते, फाडून टाकते आणि म्हणते, हो आता पण मी तेच ठरवलं. मला आता तुझ्या फेवरमध्ये राहायचंय. सांग मी तुझ्यासाठी काय करू, असं ती अश्विनला विचारते. अश्विन म्हणतो, माझ्यासाठी तर तू काहीच करण्याची गरज नाहीये. तू फक्त स्वतःकडे लक्ष ठेवत जा. तू नीट राहिलीस ना की बस. हे सगळं करत असताना अश्विन तिला मिठी मारतो. मिठी मारून सुद्धा प्रिया त्याच्याशी अगदी चांगलं वागत नसते. अस्मिता मात्र इकडे अस्वस्थ झालेली आहे, कारण सचिन भारतामध्ये आलेला आहे, पण तो अजून घरी आलेला नाहीये. यामुळे ती घरात नुसतं इकडून तिकडे फिरत आहे. पूर्णाजी तिला म्हणते, अगं कसं करतेस तू, इकडून तिकडे फिरतेस. तुझ्या फिरण्यानं मला गरगरल्यासारखं व्हायला लागलेलं आहे. तो आलाय ना भारतामध्ये, मग येईल. तू एवढी का काळजी करायला लागलीय? तर अस्मिताच म्हणणं असतं की आतापर्यंत यायला पाहिजे होता. प्रताप देखील म्हणतो, हो मग तो येत होता तर आपण त्याला एअरपोर्टला आणायला गेलो असतो ना. त्याने का कळवलं नाही आपल्याला? अस्मिता म्हणते, तेच तर, या अशाच गोष्टीचा मला राग येतो. तो आला आहे म्हणल्यानंतर पटकन यायचं ना, सांगायचं नाही. मी तर आलेलो आहे, यायला लागलो आहे. फोन करायचा नाही, फोन केला तर उचलायचं नाही, उत्तर द्यायचं नाही. मी तर वैतागून गेले. त्याला असं करायला पाहिजे का? त्यांनी असं ती बोलत असते. तेवढ्यात सचिनची एंट्री झालेली असते. सचिन आलेला असतो आणि अस्मिताने त्याला पाहिलेलं देखील असतं. आपण त्याच्याविषयीच बोलतोय आणि तोच आलेला पाहून खरंच तर तिला खूपच आनंद झालेला असतो. सचिन आला म्हणून ती जोरात ओरडते आणि सर्वजण पाहतात की दारामध्ये सचिन दीक्षित आलेला आहे. अर्जुन आणि चैतन्य देखील तेथेच असतात आणि ते देखील खुश होतात. घरातला एक ना एक सदस्य त्याला पाहिल्यानंतर आनंदी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अस्मिताचा तर आनंदाचा ठावच राहत नाही. सचिन येतो आणि आल्या आल्या अस्मिताला न भेटता अगोदर पूर्णाजीकडे जातो, पूर्णाजीचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य यांना भेटतो. चैतन्य आणि अर्जुन त्याला मिठी मारतात. त्यानंतर तो कल्पनाला देखील भेटतो आणि सर्वांना भेटून देखील अजून तो अस्मिताला भेटलेलाच नसतो. त्यामुळे अस्मिता रुसून बसलेली असते. त्यानंतर तो सायलीला देखील भेटतो आणि सायलीला सांगतो की तुमच्या हातचे लाडू मी खाल्लेले आहेत. जरी मी तुम्हाला भेटलो नसलो तरी तुमच्या लाडूची चव अप्रतिम आहे हे सांगायला तो विसरलेला नसतो. अजूनही अस्मिताला तो भेटलेला नाहीये. त्यामुळे अस्मिता मात्र नाराज होऊन बसलेली असते. ती त्याच्याकडे बघत आणि बोलत सुद्धा नसते. तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, राणी सरकार, मला माहिती आहे की तुम्ही रागवलेले असणार आहेत, पण मी तुमच्याजवळ आता आलेलो आहे. असं म्हणल्यानंतर ती मात्र त्याच्याकडे बघत नसते. मग तो कानाला हात लावतो आणि म्हणतो, थांबा, मी उठबाशा काढल्याशिवाय तुमचं समाधान होणार नाही, मला माहिती आहे. हा एक उठबशी काढतो आणि म्हणतो, हे एअरपोर्टवर येऊन सुद्धा तुम्हाला फोन केला नाही त्याबद्दल. परत दुसरी उठबशी काढतो आणि म्हणतो, एअरपोर्टवर आल्यानंतर तुम्हाला बोलवलं नाही त्याबद्दल. असं एक तो उठबाशा काढत असतो. तेव्हा प्रताप अस्मिताला म्हणतो, अगं आता तो आला आहे, त्याला माफ करायचं सोडून
तू काय त्याच्याशी भांडत बसली आहे. आणि लगेच अस्मिता त्याचा हात धरते आणि म्हणते, भास्करा उठबाशा वगैरे काढायचं पण आल्या आल्या फोन करायला पाहिजे ना. मी घरामध्ये किती वाट बघत असते तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो, हो मलाला सगळं माहिती आहे. मग सॉरी म्हणतोय ना, सोड बर आता. असं म्हणल्यानंतर ती विषय सोडते आणि म्हणते, चला मला तुम्ही काय काय गिफ्ट आणलेत ना ते बघायचे आहेत. तो म्हणतो, ठीक आहे चल आपल्या रूममध्ये गेलं ना, मी सगळे गिफ्ट तुला दाखवतो. त्यानंतर ते दोघेही आपापल्या रूममध्ये जातात. सायली त्यांच्याकडे पाहत असते. सायलीच्या डोक्यात मात्र विषय चाललेला असतो, तो म्हणजे अर्जुनने तिला सांगितलेला पर्यायाचा दोघांनाही सेपरेट प्रश्न विचारायचे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात आणि सायली देखील तेव्हा ऐकत असते आणि चैतन्य अर्जुनला बोलत असतो की मला पण असं वाटतं की हे लोखंडे दाम्पत्य आहे ना. ते काय सायलीचे आईवडील असू शकत नाही. त्यांचं वागणं बोलणं हे खूपच वेगळं आहे आणि सायली वहिनीच वागणं बोलणं हे खूपच वेगळं आहे. खरं तर ही गोष्ट आता सायलीच्या देखील चांगलीच लक्षात आलेली आहे आणि त्यामुळेच तिने दोघांना सेपरेट प्रश्न विचारायचे ठरवलेले असतात आणि मैनावतीला प्रश्न विचारून झालेला आहे. आता तिने सदाशिवला देखील हेच प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा सदाशिव म्हणतो की तू 7 वर्षाचे असताना हरवलेली होती आणि ही फ्रॉक मी शिवलेली आहे. म्हणजे सदाशिव आणि मैनावती हे वेगवेगळे उत्तर देत आहेत आणि धादात खोट बोलत आहेत हे तिच्या लक्षात येतं आणि जेव्हा ते दोघे एकत्र असतात तेव्हा ते दोघं सबशेल खोट बोलतायत हे त्यांच्या तोंडावरच सायलीने सिद्ध केलेलं असतं आणि तेव्हा त्यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. त्यांना कळतं की सायलीने जाणीवपूर्वक आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत आणि आपला खोटाडेपणा बाहेर काढलेला आहे. आता यातून हे सिद्ध होईल का की सायली ही त्यांची मुलगी नाही आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.